नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं होतं म्हणजे काही प्रॉपर्टीज ज्या प्रॅक्टिस सेट 3.4 साठी आपल्याला लागणार आहेत. काय काय गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्या सगळ्या बोर्डवर दिलेल्या बघा. इन्स्क्राइब्ड अँगल नावाची एक गोष्ट आहे. आता इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय असतो, तर असा अँगल ज्याचा वर्टेक्स जो आहे तो सर्कलवरती असतो. म्हणजे कोणाचा शिरोबिंदू जर वर्तुळावर असेल तर तो कोन काय असतो, अंतर्लिखित कोन असतो. तर तो कोन काय असतो, अंतर्लिखित कोन असतो. आता हा अंतर्लिखित कोन कुठेही तुम्ही काढू शकता. समजा तुम्ही असं जर एखादा अँगल काढायचा म्हटलं तर तुम्ही काढू शकता. हा सुद्धा एक अंतर्लिखित कोनच आहे. आता इंटरसेप्टेड आर्क दुसरी गोष्ट आहे, तिसरी गोष्ट आपण नंतर बघूया. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय असं बघूया. एक अँगल आहे, या अँगलमुळे या सर्कलचा एक आर्क बाजूला निघालाय. हा जो बाजूला निघालेला आर्क आहे AC, म्हणजे हा आर्क जो आहे हा इंटरसेप्टेड आर्क आहे. कशामध्ये इंटरसेप्टेड आहे? अँगल ABC मध्ये इंटरसेप्टेड आहे, म्हणजे अंतरखंडित. मराठीमध्ये कसं तर लिहायचं, तर अंतरखंडित कंस येतो. अंतरखंडित कंस असतो, अंतर्लिखित कोन असतो. दुसरी एक गोष्टी दाखवली आपण PQR. आता इथं हे गरजेचं नाहीये की तो तुमचा अँगल जो आहे तो इन्स्क्राइब्ड अँगल असायला पाहिजे. हा PQR अँगल आहे, त्याचा वर्टेक्स जो आहे तो वर्तुळाच्या आतमध्ये कुठेतरी Q. पण इथं PR जो आहे तो याचा इंटरसेप्टेड आर्क आहे. PR काय याचा इंटरसेप्टेड आर्क आहे. हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल नाहीये, पण इंटरसेप्टेड आर्क आहे. आता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगते तुम्हाला, थेरम असं सांगते तुम्हाला की इन्स्क्राइब्ड अँगलचं माप आणि त्याच्या समोरचा जो आर्क आहे याच्यामधलं रिलेशन. काय रिलेशन असतं, जेवढं आर्कचं माप आहे, आर्कच्या मापाच्या निम्म माप या कोनाचं असतं, किंवा कोनाच्या मापाच्या दुप्पट माप या आर्कचं असतं. लक्षात येते का बघा. आर्कचं माप जर समजा AC असेल, AC या आर्कचं माप, मेजर ऑफ आर्क AC आपल्याला दिलेले समजा 200 डिग्री, तर या आर्कचं माप किती झालं, 200 डिग्री. अँगलचं माप किती होईल, याच्या निम्म, म्हणजे किती होतं अँगलचं माप, 100 डिग्री. म्हणजे आर्कच्या हाफ असतं अँगलचं माप, अँगलच्या डबल असतं आर्कचं माप. हा झाला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्याच्यानंतर अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क दिलेले. आता अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क म्हणजे काय, एकाच कंसामध्ये बघा इथे हा A आणि C, हा जो कंस आहे की नाही हा AC, या कंसामध्ये सगळेचे सगळे कोन आलेले तिथे. ABC हा अँगल, ADC हा अँगल सुद्धा, आणि AEC हा अँगल सुद्धा. आता हा थेरम काय सांगते तुम्हाला, तर एकाच आर्क मध्ये जर इन्स्क्राइब झालेले अँगल्स असतील तर ते सगळेचे सगळे कॉन्ग्रुएंट असतात. किती अँगल्स असू द्या, अजून तुम्ही इकडे 10 अँगल जरी काढले ते 10च्या 10 कॉन्ग्रुएंट असतात. फक्त काय ऍड पाहिजे त्याला, या आर्क मध्ये ते इंटरसेप्ट झालेले पाहिजेत. मग आता अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क कसे असतात, तर कॉन्ग्रुएंट. एकाच कंसामध्ये जर अंतर्लिखित झालेले कोन तुमच्याकडे असतील तर ते सगळेचे सगळे काय असतात, एकरूप असतात. ही एक प्रॉपर्टी. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी काय, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, म्हणजे अर्धवर्तुळात जर एखादा कोन तयार झाला, हे अर्धवर्तुळ आहे आपल्याकडे, C सेंटर आहे, PR डायमीटर आहे किंवा व्यास आहे त्याचा, म्हणजे P खालचा जो कंस आहे समजा PXR हे एक अर्धवर्तुळ आहे, आणि PQR एक अर्धवर्तुळ आहे. इथे कोन PQR कुठं तयार झालाय बघा, PQR कोन तयार झालेला आहे अर्धवर्तुळामध्ये. असं ज्यावेळेस कोन तयार होतो की नाही, हा काटकोन असतो. आता हा काटकोन असतो, हे सेमी सर्कल मधला अँगल कसा असतो, तर अर्ध्या वर्तुळाचं माप किती असेल, 180 डिग्री असेल. म्हणजे या कंसाचं माप किती झालं, 180, त्याच्या अर्ध या कोणाचं, म्हणून किती झालं याचं, तर 90 डिग्री. त्याच्यानंतर काय दिलेलं आपल्याला, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, त्याचा कॉन्व्हर्स आणि करोलरी. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असतं समजून घ्या. एखादा चौकोन आहे, त्याचे चारीचे चारी वर्टेक्स, चारीचे चारी वर्टेक्सेस जर सर्कल वरती असतील, ABCD असं एक क्वाड्रिलॅटरल घेतलं. आता बघा A, B, C आणि D चारही वर्टेक्स जे आहेत त्याचे हे कुठे आहेत, तर सर्कल वरती आहेत. असा जो चौकोन असतो तो म्हणजे चक्रीय चौकोन किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी काय असते, तर अपोजिट अँगल जे आहेत की नाही, कुठलेही दोन अपोजिट अँगल घ्या, हा अँगल या दोघांची सम हे 180 डिग्री येते. याचा अर्थ काय असतात, ते सप्लिमेंटरी असतात एकमेकांना, म्हणजे पूरक कोन असतात. सेम इकडे पण होतं, या दोन अँगलची अपोजिट अँगलची बेरीज किती होते, 180 डिग्री होते. कॉन्व्हर्स काय सांगताय, तर जर अपोजिट अँगल कुठलाही क्वाड्रिलॅटरल घेतला आपण, आणि या क्वाड्रिलॅटरल मध्ये जर अपोजिट अँगलची सम, या दोन अँगलची सम जर 180 डिग्री होऊ लागली, अपोजिट अँगलची सम जर 180 डिग्री होऊ लागली, तर हा क्वाड्रिलॅटरल जो आहे तो कसला असतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. त्याच्यानंतर करोलरी एक सांगितलेलं तुम्हाला. करोलरी काय सांगते बघा. आता इथे बाह्य कोनाचा एक गुणधर्म येतो. तिथं बाह्य कोन म्हणजे काय असतात, तर समजा त्रिकोणाचा बाह्य कोन तुम्हाला माहिती आहे,
हा एक त्रिकोण आहे, या त्रिकोणाची एक कुठलीही बाजू बाहेर आपण वाढवली की तयार झालेला जो कोण आहे तो बाह्य कोण असतो. तसं सेम असं चौकोनामध्ये सुद्धा बाह्य कोण असाच मिळतो आपल्याला. आता हा समजा ही रेष जर आपण बाहेर वाढवली अशीच, तर हा जो तयार झालेला कोण आहे हा बाह्य कोण आहे. मग एक्सटेरियर अँगल हा काय असतो, तर त्याच्या ऍडजसंट इंटेरियर अँगल. ऍडजसंट म्हणजे कुठला, तर त्याच्या शेजारचा कोण, हा लगतचा कोण जो आहे त्याच्या अपोजिट अँगल. त्याच्या अपोजिट कुठला अँगल आता, तर हा अँगल. हे दोन अँगल जे ते कॉन्ग्रुएंट असतात. काय प्रॉपर्टी सांगते तुम्हाला ही, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल जो आहे तो त्याच्या ऍडजसंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी कॉन्ग्रुएंट असतो. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या लगतच्या अंतरकोनाच्या विरुद्ध कोनाशी एकरूप असतो. ही एक प्रॉपर्टी चक्रीय चौकोनाची. कोन सायक्लिक पॉइंट्स, आता हा कोन सायक्लिक पॉइंट्स काय सांगते हे पण प्रॉपर्टी लक्षात घ्या समजण्यासाठी. थोडंसं दोन पॉईंट एकाच रेषेवरचे ए आणि सी, आणि या दोन पॉईंटनी काय केलेले, दोन वेगवेगळे कोन तयार केले, पण तयार केलेले कोन जे ते रेषेच्या एकाच बाजूला आहेत आणि तयार केलेले कोनांचं माप जे आहे ते सारखं आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. ए बी सी आणि ए डी सी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. अशा वेळेस कंडिशन असते की नाही, त्यावेळेस हे तयार झालेले हे चारही पॉईंट जे आहेत ए बी डी सी हे चारही पॉईंट जे आहेत की नाही हे कोन सायक्लिक असतात. ए बी डी सी हे चारही पॉईंट कोन सायक्लिक असतात. याचा अर्थ क्वाड्रिलॅटरल जर आपण तयार केला इथं ए बी डी सी तर तो सायक्लिक असतो. कोन सायक्लिक म्हणजे काय, तर त्याचे सगळे जे चारही पॉईंट्स आहेत ते सर्कलवरती आहेत. म्हणजे हे चारही पॉईंट सर्कलवरती मिळतील तुम्हाला. प्रॉपर्टी काय, या रेषेच्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला दोन्हीपैकी कुठलेही एक अँगल, एक वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असणारच नाही. दोन्ही अँगल एकाच बाजूला, वरच्या किंवा खालच्या. असं असताना जर कॉन्ग्रुएंट अँगल तयार होत असतील त्या पॉईंट सोबत तर ते पॉईंट्स कसले असतात, तर कोन सायक्लिक असतात. तर या प्रॉपर्टीज वापरून आपल्याला 3.4 करायचं आहे. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी एवढं काय, दोन कॉर्ड आहेत, एका वेळेला त्या दोन कॉर्ड जे आहेत त्या सर्कलमध्ये इंटरसेक्ट झाले एकमेकांना. दोन वर्तुळाच्या जेव्हा होत्या त्या एकमेकांना कुठे छेदल्या, वर्तुळाच्या अंतर्भागात. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय, दुसऱ्या केसमध्ये काय झालेले, तर दोन कॉर्ड ज्या होत्या त्या एक्सटेंड केल्यानंतर बाहेर जाऊन कुठेतरी एकमेकांना इंटरसेक्ट करतात, छेदतायत. ए बी एक जेव्हा होती, सी डी एक जेव्हा होती, ज्या एक्सटेंड केल्यानंतर ई मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, छेदतायत. आता अशा वेळेला काय होतं, तर अशा वेळेला आता इथं लक्षात घ्या की सेंटर जो आहे तो वेगळा आहे. हा ई पॉईंट इथे, या सर्कलचं सेंटर समजा ओ आहे. म्हणजे तुम्हाला सेंट्रल अँगल किंवा इन्स्क्राइब्ड अँगल अशी कुठलीही प्रॉपर्टी इथे मिळत नाही. इथं काय असतात, इथल्या हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असतील. का बरं, तर व्हर्टिकली अपोजिट म्हणजे विरुद्ध कोण आहे. तसंच हा अँगल आणि हा अँगल सुद्धा एकरूप असतील, विरुद्ध कोण आहेत म्हणून. आता या अँगलचं माप जर आपल्याला काढायचं असेल, अँगल ए ई सीचं माप जर आपल्याला काढायचं असेल तर ते काय मिळतं आपल्याला, तर 1/2. आता याच्यामुळे काय होतं बघा, ए ई सीच्या समोर एक कंस तयार झालेला आहे. हा एक इंटरसेप्टेड आर्क आहे आणि त्याच्या अपोजिट साईडच्या अँगलमध्ये एक आर्क आहे ए सी आणि डी बी. म्हणजे मेजर ऑफ आर्क ए सी आणि ए सी आणि मेजर ऑफ आर्क डी डी किंवा डी बी. या दोघांची जर आपण बेरीज केली आणि त्याचं त्या बेरजेला दोन्ही भाग दिला तर आपल्याला कोणाचं माप मिळतं, या कंसाचं, या कोणाचं, ए ई सीचं. जेवढं ए ई सीचं असेल तेवढंच डी ई बीचं पण असेल. सोबतच आपल्याला समजा ए ई डीचं माप आता काढायचं आहे, अँगल ए ई डीचं माप आपल्याला काढायचं आहे. तर ते काय मिळतं, 1/2 कंसामध्ये ए ई डीच्या अपोजिट आर्क ए डी, मेजर ऑफ आर्क ए डी, प्लस त्या अँगलच्या जो अपोजिट अँगल आहे त्याच्या अपोजिटची आर्क म्हणजे मेजर ऑफ आर्क बी सी, मेजर ऑफ आर्क बी सी. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही अँगलचं माप मिळेल. आता इकडच्या केसमध्ये काय असतं, इथं बेरीज आहे, इथं फक्त वजाबाकी असते. आता इथं वजाबाकी करत असताना मोठ्या कंसातून छोटा कंस वजा करायचा. दोन कंस तयार झाले, एक अँगल तुमच्याकडे, या अँगलमुळे इथे आंतरखंडित दोन कंस झालेले. इंटरसेप्टेड आर्क किती तुमच्याकडे इथे 2 आहेत. या दोन आर्कची डिफरन्स आणि त्याला 2ने भाग दिला की आपल्याला या अँगलचं माप मिळतं. इथे अँगल ए ई सी किंवा बी ई डी, ए ई सी बरोबर बी ई डी एकच नाव आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने दिले. इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट मेजर ऑफ आर्क. आता मोठा आर्क कुठला आहे, बी डी, बी डी मायनस मेजर ऑफ आर्क ए सी. आर्कच्या आर्कची वजाबाकी आणि त्याला 2ने भाग दिला की तुम्हाला या अँगलचं माप मिळतं. इथं बेरीज करून
2 ने भाग दिला की अँगलचं माप मिळतं, या बाजूला वजाबाकी करून तुम्ही 2 ने भाग दिला की तुम्हाला 3.4 मधला फर्स्ट क्वेश्चन काय दिले बघा आपल्याला. लेंथ ऑफ कॉर्ड ए बी ही फिगर दिलेली. लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे ए बी कॉर्डची लांबी जी सर्कल एवढ्या सर्कलच्या रेडियस एवढी. त्याचा अर्थ ओ ए बी हा ट्रायंगल जो आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल होतो इथे. आता आपल्याला काय काय सांगितलं काढायचं. ए ओ बीचं माप, ए सी बीचं माप. आता ए ओ बी कुठला अँगल आहे तर सेंट्रल अँगल आहे. आता सेंट्रल अँगलचं माप किती असतं तर त्याच्या आर्कच्या एवढं असतं. आता आर्कचं माप काही दिलेलं नाही आपल्याला, मग आता शोधावं लागेल आपल्याला. कसं काढणार आता. हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल त्याचं प्रत्येकाचं माप किती होईल 60 60 60 म्हणजे हा 60 अंशाचा कोन मिळतो तुम्हाला. म्हणजे ए ओ बीचं माप मिळालं. ए सी बीचं माप काढायचं त्यासाठी तुम्हाला आर्क ए बीचं माप माहिती असणं गरजेचं आहे. सेंट्रल अँगलच्या प्रॉपर्टीनुसार जेवढं अँगलचं माप तेवढंच आर्कचं माप. म्हणजे आर्कचं माप पण किती आलं 60. आता आर्कचं जर 60 असेल तर इन्स्क्राइब्ड अँगलचं अर्धा असतं. 60च्या अर्ध म्हणजे 30. त्याच्यानंतर काय विचारले आर्क ए बी ते काढलं आपल्याला 60. ए सी बी काढायचं. ए सी बी काढण्यासाठी काय सर्कलमधनं सर्कलच्या पूर्ण मापातनं 60 वजा करा. 60 का बरं ए बीचं 60 आहे म्हणून 360 वजा 60 म्हणजे 300 अंश येते. Segment OA is congruent with segment OB. Radii of same circle. And chord AB. Therefore, chord AB is congruent with segment OA. Is congruent with segment OB. हे काय आपल्याला गिवन आहे. Therefore, triangle OAB is equilateral triangle. Therefore, सगळे अँगल इक्वल असतील. अँगल ए इज इक्वल टू अँगल ओ इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. Therefore, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. अँगल ए ओ बी इज इक्वल टू 60 डिग्री. हे झालं एक. दुसरी गोष्ट काढायची आपल्याला आर्क ए बीचं माप आपल्याला आधी मिळतात आहे. Therefore, मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू 60 डिग्री. का बरं सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी वापरल्या पाहिजे. सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी वापरली. आता ए सी बी अँगल ए सी बी. Therefore, मेजर ऑफ अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए बी. हे कशावरून इन्स्क्राइब्ड अँगलचा थेरम वापरला. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ए सी बीचं माप किती मिळेल मग आता 1/2. ए बीचं माप किती आले 60. 1/2 गुणिले 60 म्हणजे 30 अंश. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला आर्क ए बी झाला, एक अँगल ए सी बी झाला. त्याच्यानंतर काय विचारलेलं आपल्याला तर आर्क ए सी बी. मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ आर्क ए बी. कशामुळे सर्कलची प्रॉपर्टी येते. सर्कलच्या प्रॉपर्टीवरून आपण लिहिले इज इक्वल टू 360 मायनस आर्क ए बीचं माप किती आलं 60. 360 मायनस 60 म्हणजे किती झालं 300 डिग्री. नेक्स्ट ऑप्शन काय दिला बघा आपल्याला. इन फिगर quadrilateral PQR is cyclic quadrilateral. Segment PQ is congruent with segment QR. Angle PSR is equal to 110. PQR angle PQR चं माप काढायचे. आर्क PQR चं माप काढायचे. आर्क QR चं आणि अँगल PRQ चं माप काढायचे. काय काय दिलेलं आपल्याला. PQR जर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे दोघांची बेरीज किती असणार आहे 180. याचं जर 110 असेल त्याचं किती मिळतं तुम्हाला 70 अंश मिळेल. म्हणजे पहिला प्रश्न उत्तर झालं अँगल PQR. आर्क PQR विचारलेलं आहे. आर्क PQR जो आहे तो इन्स्क्राइब्ड इंटरसेप्टेड आर्क आहे कशामध्ये अँगल PSR मध्ये. आता PSR इन्स्क्राइब्ड अँगल आहे 110. जर याचं माप असेल तर या आर्कचं माप किती असेल याच्या दुप्पट म्हणजे 220 अंश आर्कचं असेल. म्हणजे PQR आर्कचं पण माप मिळालं. आर्क QRचं माप काढायला सांगितलं आपल्याला. आता इथं काय होतं बघा. जर या PQRचं माप 220 असेल आणि PQ आणि QR एकरूप आहे म्हणजे आर्क PQचं आणि आर्क QRचं माप सारखं आहे म्हणजे दोन समान भाग झाले 110 110 असं मिळून जाईल तुम्हाला ते. आणि अँगल PRQचं माप विचारले म्हणजे ह्या अँगलचं माप विचारले आपल्याला. आता हे कसं काढता येईल तर PRQ ट्रायंगल बघितलं आयसोसेलेस ट्रायंगल होते त्यातल्या एका कोणाचं माप 70 अंश आहे. दोघांची मिळून बेरीज आता 110 असणार आहे.
म्हणजे प्रत्येकाचं माप किती असेल तर 55 असेल. एक एक गोष्ट लिहूया आपण इथं काय काय मिळते बघा आपल्याला. क्वाड्रिलॅटरल PQRS इज cyclic quadrilateral and segment PQ is congruent with segment QR. Angle PSR is equal to 110. एवढे दिलेल्या गोष्टीत आपल्याला. Therefore angle PSR plus angle PQR is equal to किती मिळते आपल्याला 180 डिग्री. का बरं? ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, चक्री चौकोनाचे सम्मुख कोन. मग आता एक PSR चं माप आहे आपल्याकडे, ते ठेवूया. 110 अधिक अँगल PQR बरोबर किती आहे 180. therefore अँगल PQR इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 180 वजा 110 म्हणजे 70 डिग्री. एक प्रश्न झाला. मेजर ऑफ आर्क PQR विचारलेले आपल्याला. मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू काय करायचंय मेजर ऑफ आर्क PQR. आता इथे काय असतं 1/2. मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल किंवा अँगल PSR. बघ काय आहे याच्यामध्ये आर्क PQR समोरच्या बाजूचा कोन कंस आहे 110 अंशाचा कोन त्यामध्ये अंतर्लिखित झालेला आहे. त्याच्यावरून आपल्याला प्रॉपर्टी काय माहिती आहे अंतर्लिखित कोनात कंसाचं अर्धमाप हे कोणाचं असतं. मग देअरफॉर मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 2 इंटू अँगल PSR चं माप किती आहे 110 म्हणजे किती येते 220 अंश. आता तिसरं काय करायचं आहे मेजर ऑफ आर्क QR. नाउ chord PQ is congruent with chord QR. हे कुठं आहे तर गिवन आहे आपल्याला. therefore arc PQ plus arc QR is equal to arc PQ is congruent with arc QR. का बरं? corresponding arc of congruent chord. आता याच्यावरून आपल्याला काय मिळतं इथे आर्क PQ प्लस आर्क QR इज इक्वल टू आर्क PQR. therefore आता आर्क PQ आणि आर्क QR ची किंमत सारखी आहे म्हणजे काय होईल PQ चा जर QR ठेवलं तर 2 आर्क QR मिळतो तुम्हाला. 2 आर्क QR बरोबर काय आर्क PQR. PQR चं माप किती आलेलं बघा तुमचं अँगल आर्क PQR चं माप किती आहे 220. therefore आर्क QR चं माप किती होतं तुम्हाला 220 हे गुणाकारात 2 भागाकारात म्हणजे 110 डिग्री अंश. आता काय राहिलं अजून काढायचंय मेजर ऑफ आर्क अँगल PRQ काढायचा. आता इन ट्रायंगल PRQ segment PQ is congruent with segment QR. therefore triangle PRQ is isosceles triangle. समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून काय असेल आता त्याच्या पायालगतचे कोन सुद्धा एकरूप असतील म्हणजे अँगल QPR is congruent with angle QRP. आता तिघांची मिळून बेरीज 3 अँगलची काय असेल ती 180. अँगल PQR प्लस अँगल QPR प्लस अँगल QRP इज इक्वल टू 180 डिग्री. therefore आपल्याला माप कोणाचं माहिती आहे PQR चं हे 70 डिग्री प्लस PQR आणि QPR आणि QRP हे दोघांचं माप सारखं आहे. मग इथे काय होईल QPR च्या ऐवजी आपण QRP ठेवलं तर 2 QRP मिळतील आपल्याला. 2 अँगल QRP आपल्याला QRP ची किंमत कळायची का PRQ ची किंमत तेच इज इक्वल टू 180 डिग्री. therefore 2 अँगल PRQ QRP चं उलट PRQ लिहिलं 180 हे अधिक 70 कडे गेल्यानंतर काय होते वजाबाकीमध्ये जाते म्हणजे 110 अंश. therefore अँगल PRQ बरोबर किती मिळते तुम्हाला 110 भागिले 2 म्हणजे
55 किती मिळेल 55. थर्ड क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, अँगल R इज इक्वल टू 5x minus 13 डिग्री, अँगल N इज इक्वल टू 4x plus 4 डिग्री, फाइंड अँगल R अँड अँगल N. आता क्वाड्रिलॅटरल MRPN जर सायक्लिक असेल, कुठला एक क्वाड्रिलॅटर आपण घेतला आणि नाव लिहिलं समजा MRPN हा सायक्लिक आहे असं गृहीत धरूया. आता अँगल R आणि N अपोजिट अँगल होतात, अपोजिट अँगलची सम किती असते दोघांची म्हणून, तर 180 डिग्री. इथं तेच फॉर्म्युला वापरायचा होता आपल्याला. हिअर क्वाड्रिलॅटरल MRPN is cyclic, therefore angle R plus angle N is equal to 180 degree. का बरं? Opposite angles of cyclic quadrilateral, चक्री चौकोनाचे सम्मुख कोन आहेत ते पूरक असतील एकमेकांची, म्हणजे दोघांची मिळून बेरीज 180. एकेकाचं माप दिलेलं आपल्याला 5x minus 30 प्लस 4x plus 4 इज इक्वल टू किती 180 डिग्री. 5x plus 4x 9x minus 13 plus 4 minus 9 is equal to 180. therefore 9x is equal to 180. हे minus 9 पुढे गेल्यानंतर plus 9 होते. therefore 9x is equal to किती मिळते तुम्हाला 189. therefore x is equal to किती मिळेल 189 divided by 9. 9 2 18 9 1 9. x is equal to किती आलं 21. आता कशाची किंमत काढायची, अँगल R. अँगल R इज इक्वल टू किती दिलेलं आपल्याला 5x minus 30, 5 into 21 minus 30, 5 गुणिले 21 म्हणजे 105 वजा 13 92. अँगल N किती दिलेला आहे 4x plus 4 इज इक्वल टू 4 into 21 plus 4, 4 into 21 म्हणजे 84 plus 4 विच इज इक्वल टू 88. तर बेरीज करून बघा दोघांची 180 किती का, उत्तर 180 आलं तर उत्तर बरोबर आहे. चौथं गणित काय दिलेलं आहे, इन फिगर आर एस इज डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर ओ, पॉइंट टी लाइज इन एक्सटेरियर ऑफ सर्कल, टू दॅट अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल. RTS म्हणजे हा बाहेर तयार झालेला जो कोन आहे की नाही हा ॲक्यूट अँगल म्हणजे लघु कोन आहे सिद्ध करायचा. आता हा लघु कोन आहे सिद्ध करायचा अर्थ काय, तर त्याचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे एवढंच आपल्याला सिद्ध करायचं. आता इथे आपण काय करूया की RT आणि TS जॉईन करूया. RT जिथं सर्कल अटॅच होते त्याला P नाव दिलं आपण आणि PS सुद्धा जॉईन केलं. आता काय मिळतं आपल्याला, एक इथे एक ट्रायंगल मिळतो RPS आणि PST असे दोन ट्रायंगल आपल्याला मिळतील. आता सेमी सर्कल झाला, सेमी सर्कलमध्ये जर इन्स्क्राईब झालेला अँगल असेल तर हा अँगल 90 डिग्रीज असेल, म्हणजे इथलं माप तुम्हाला मिळालं 90 डिग्री. त्याच्यावर लगतचा कोन कितीच असेल 90 डिग्रीचा असेल. मग हा 90 डिग्रीचा एखादा ट्रायंगल असेल, त्या ट्रायंगलमध्ये जर एक अँगल 90 डिग्रीज असेल तर उरलेल्या दोघांची मिळून बेरीज 90 अंश असणार आहे. त्यामुळे कुठलाही एक कोन 90 अंशापेक्षा कमीच असणार आहे. RS is diameter. Now join ST and RT. Let RT intersects circle at P. Join PS. एवढं सगळं आपण केलेलं लिहिलं तिथे. आता इथे काय काय मिळतं आपल्याला, हिअर इन ट्रायंगल RPS अँगल RPS इज इक्वल टू किती मिळते 90 डिग्री. का बरं, तर अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. Therefore angle SPT is equal to 90 degree. का बरं, लिनियर अँगल आहे सोबतचा, अँगल्स इन लिनियर पेअर. Therefore इन ट्रायंगल SPT, पलीकडचा जर ट्रायंगल बघितला आपण SPT, त्याच्यामध्ये काय झालं इथे बघा, अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore
अँगल PTS प्लस अँगल PST is equal to 90 degree. The remaining angle of triangle. The remaining angle of triangle. एका कोणाचं माप 90 अंश आहे तर उरलेल्या दोघांची मिळून बेरीज 90 अंश असणार आहे. आपण हे असंच लिहिलं. आपल्याला सध्या काय करायचं आहे RTS म्हणजे PTS हा अँगल ॲक्यूट अँगल आहे. देअरफॉर अँगल PTS इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला PTS इज इक्वल टू 90 मायनस अँगल PST. आता 90 पेक्षा कमी अँगल मिळाला म्हणजे कसला अँगल असणार आहे तो ॲक्यूट अँगल. देअरफॉर अँगल PTS दॅट इज अँगल RTS. PTS ला काय लिहू शकतो आपण RTS सुद्धा लिहू शकतो इज ॲक्यूट अँगल. इज ॲक्यूट. पाचवं गणित काय दिले बघा आपल्याला प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सांगितलेलं आहे. आता रेक्टँगल बघ रेक्टँगल जर आपण बघितलं एखादा तर काय असतं त्याच्यामध्ये समजा एक रेक्टँगल आहे कुठलाही तर इथं काय म्हणतं सगळे अँगल 90 डिग्रीचे असतील. आता अपोजिट अँगलची जर बेरीज केली तर काय म्हणते 90 प्लस 90 म्हणजे 180. इकडं पण तसंच म्हणजे काय होतं तिथे तर सप्लिमेंटरी होतात अँगल. सप्लिमेंटरी असतील तर कॉर्नर्स वापरतात आपल्याला. Let quadrilateral ABCD be a rectangle. Therefore, angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to 90 degree. Property of rectangle. Now, opposite angle angle A and C. Angle A plus angle C is equal to 90 plus 90 is equal to 180 degree. Therefore, by converse of theorem, quadrilateral ABCD is cyclic. Therefore, any rectangle is cyclic quadrilateral. सोपं गणित आहे खूप. सहावं गणित काय दिलेलं बघा आपल्याला प्रूव्ह या फिगरवरनं प्रूव्ह करायला सांगितलं WZPT. WZPT म्हणजे हा चौकोनवरचा सायक्लिक आहे आणि खाली सांगितलं की XZTY हे कोण सायक्लिक आहे. आता कोण सायक्लिक म्हणजे हा XZTY जर चौकोन आपण ड्रॉ केला तर तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असणार आहे. आता याच्यावर आपल्याला काय काय सांगतो इथं बघा काय दिलेलं आपल्याला इथं YZ perpendicular to WX and XT is perpendicular to WY किंवा YW. आता इन क्वाड्रिलॅटरल बघा इन क्वाड्रिलॅटरल WZTY म्हणजे हा WZPT हा वरचा क्वाड्रिलॅटरल WZPT हा जर घेतला आपण त्याच्यामध्ये काय मिळतं हा राईट अँगल आहे हा पण राईट अँगल आहे. अँगल WZT प्लस अँगल WTP इज इक्वल टू 90 plus 90 is equal to 180 degree. Therefore, by converse of cyclic quadrilateral theorem, काय म्हणतात आपल्याला quadrilateral WZPT is cyclic. ही झाली एक गोष्ट. दुसऱ्यांदा काय सिद्ध करायचं आपल्याला कोण सायक्लिक आहे म्हणायचं. इथं काय होतं बघा angle XZY is congruent with angle कुठला आहे XTY. का बरं हे गिवन आहे आपल्याला परपेंडिक्युलर सांगितलेले. पण आणि अजून एक गोष्ट आहे both angles are on same side of लाईन XY. जर एकाच लाईनच्या एकाच बाजूला असणारे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते पॉईंट्स कसे असतात तर कोण सायक्लिक असतात. देअरफॉर X
ZTY आर कोनसायक्लिक. सेवन्थ क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. एक फिगर दिलेली आहे, त्या फिगरमध्ये आर्क एन एसचं माप दिलेलं आहे. आर्क एन एसचं माप दिलेलं आहे 125. या आर्कचं आर्क ई एफचं माप दिलेलं आहे 37. एन एम एस या अँगलचं माप आपल्याला काढायला सांगितलं. आता ज्यावेळेस एखाद्या कॉर्ड सर्कलच्या बाहेर एक्सटेरियर एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळेस काय असतं प्रॉपर्टी. तर त्यावेळेस या दोन आर्कची बेरीज का वजाबाकी हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला, तर गणित करता येईल. बघा, एक्सटेरियर ज्यावेळेस इंटरसेक्ट करतं त्यावेळेस वजाबाकी असते. मोठ्या आर्कमधून छोटे आर्क वजा करा आणि त्याला 2 भाग द्या म्हणजे अँगलचं माप मिळतं. इंटेरियर ज्यावेळेस इंटरसेक्ट करतात त्यावेळेस काय असतं, तर या दोन अँगलची बेरीज भागिले 2 केली तुम्हाला, सॉरी, या दोन आर्कची बेरीज केली आर्कच्या मापांची आणि भागिले 2 केली तुम्हाला अँगलचं माप मिळतं. आता एक एक गोष्टी ती लिहूया. हिअर chord EN and chord FS intersects each other outside the circle. Therefore, angle NMS is equal to 1/2 in bracket measure of arc, मोठा आर्क कुठला आहे NS, मायनस मेजर ऑफ आर्क, छोटे आर्क कुठले EF. एकेकाची किंमत ठेवू इथे 1/2. काय काढायचे आता, आर्क NS माप दिलेलं आपल्याला किती दिलेलं आहे 125 मायनस 37, 25 मायनस 37 1/2 इंटू वजाबाकी करा. 15 तून 7 गेले 8, 12 तून 4 गेले 8, 2 बेचूक 8 म्हणजे किती आलं तुमचं माप 44 डिग्री. अँगल एन एसचं माप किती आलं 44 डिग्री. आता ज्यावेळेस इंटरनली टच करतात किंवा इंटरनली इंटरसेक्ट करतात एकमेकांना, हिअर chord AC and chord DE intersect internally. Therefore, angle ABE is equal to 1/2 in bracket काय असतं आता आर्क AE measure of arc AE plus measure of arc DC. AB चं माप आपल्याला दिले ते किती 108 बरोबर 1/2. आर्क AE चं माप दिले का दिले 95 डिग्री अधिक DC चं काढायचं हे मेजर ऑफ आर्क DC. हे दोन गुणाकार देतील 108 गुणिले 2 म्हणजे किती होईल 216 बरोबर 95 प्लस measure of arc DC. Therefore, measure of arc DC is equal to किती मिळते 216 वजा 95 वजाबाकी करा दोघांची 121 डिग्री.